नॅपकिन घे बा. बाकी काय कार्यक्रम आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आणि प्रथमतः या बैठकीच्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी आदरणीय त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून सेनगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय सुरेशजी कांबळे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण प्रमुख पाहुण्याच्या रूपाने स्थान ग्रहण करावं. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री राजकुमारजी केंद्रे साहेब डीवायएसपी हिंगोली आपल्यास विनंती आहे की आपण आपलं स्थान प्रमुख पाहुणे म्हणून ग्रहण करावं. तदोतच डीएसपी जिल्हा हिंगोलीचे पीआय माननीय श्री बद्रीनाथजी सावंत साहेब आपल्यास विनंती करतो की आपण परंतु हे साजरे करत असताना आपल्या उत्सवाच्या माध्यमातून किंवा आपल्या सणाच्या माध्यमातून इतर कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी आपण घेतच असतो. परंतु तरी सुद्धा प्रशासकीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शांतता बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आता म्हणजे येणारा काळ हा आहे, हा गणपती उत्सव, त्यानंतर गौरी उत्सव, त्यानंतर ईद सुद्धा या काळात येणार आहे आणि असे बरेचसे सण, हा एकंदरीत 10 महिना सणांचा असणार आहे. परंतु हे सण साजरे करत असताना कुठल्याही पाहुणे म्हणून आपले तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सखारामजी मांडवगडे साहेब यांचे प्रतिनिधी आपल्याला लाभलेले आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी, वसमत विभाग तसेच अतिरिक्त प्रभाग, प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष सौ मनीषाताई कैलासरावजी देशमुख हेही आपल्याला या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत. तसेच आपल्या नगरीचे नेहमीच शिवसाहेबांचे प्रतिनिधी म्हणूनही या ठिकाणी आपल्याला गणेशजी गांधी साहेबांचे प्रतिनिधी इथं उपलब्ध आहेत. आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी सन्माननीय सुरेशजी कांबळे साहेब या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत. तसेच सचिनजी राठोड साहेब वैद्यकीय अधिकारी जे नेहमीच आपल्याला 24 घंटे सेवा देत असतात आपल्या आरोग्याच्या अनुषंगाने, त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्याला
कधी लागत असतं किंवा कधी अडचण भासली तर आपल्याला अंधारात कोणताही कार्यक्रम होऊ शकत नाही असे सहकार्य करणारे नितीनजी परळकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या कार्यक्रमाला मेन उपस्थिती आपले सर्व सन्माननीय गण समोरील जे काही नागरिक आहेत ते सर्व त्या ठिकाणी पत्रकार बंधू आपला बळीराजाचं उद्या उत्साहानं आपण थाटामाटात स्वागत करतो. त्यानंतर पोळा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण कर मोठ्या प्रमाणात साजरी करतो आणि त्यानंतर कर झाल्यानंतर त्या गणपती आपण काही केला किंवा काही जर आपण चुकून एखादं काही केलं तर त्याचे काय विपरीत परिणाम होतील याचं सखोल मार्गदर्शन आपल्याला सर करणारच आहे. या अनुषंगाने आपण शांतता कमिटीची बैठक इथं आयोजित केलेली आहे. आपला सर्वांना माहित आहे की टप्प्याटप्प्याने हे सगळे कार्यक्रम होत असतात. जसं की पोळा झाल्यानंतर आपला गणपतीची जी स्थापना होती, गणपतीची स्थापनेच्या सुद्धा मिरवणुकी असते. परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन प्रमाणे आपण डीजे मुक्त मिरवणूक ह्या उद्देश आणि संकल्पना ठेवली पाहिजे. इथं सर्व गावातील गणेश मंडळ उपस्थित आहेत. त्यांना मी अशी विनंती करू इच्छितो की प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती संकल्पना पूर्वीपासून आलेली आहे, ती संकल्पना आपण राबवली पाहिजे. अशा वेगवेगळ्या ज्या आपण जर जे काही संकल्पना आहेत त्या जर राबवल्या तर ते निश्चितच हे जे आपले सण उत्सव आहेत ते शांततेच्या मार्गाने आणि जे काही आपल्याला सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने ते नक्कीच पुढे जाऊ शकतील. तर या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ न घेता परत एकदा आपण उपस्थितांचे सर्व माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रतिनिधी आणि समोर बसलेले सन्माननीय सदस्य पत्रकार बंधू आणि सर्व गणेश उत्सवाचे अध्यक्ष आणि सर्वांचं पुन्हा एकदा पोलीस स्टेशन शेलगावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि याबद्दल आपल्याला बरंच काही आपल्याला साहेबांकडून ऐकायचं आहे तर साहेब नक्कीच आपल्याला पुढे मार्गदर्शन करणारच आहे. हा येणारा जो कोणते आपले सण असतील ते आपण शांततेच्या मार्गाने आपल्या सेलगावचं नाव तर आम्ही आल्यापासून तर माहिती घेतली सर, जेवढे कार्यक्रम माझ्या दरम्यान झाले आणि याच्या अगोदरचे जे कार्यक्रम झालेले आहे सर कधीच असं गालबोट लागलेलं नाही. असं सेलगाव तालुक्याचं नाव लौकिक आहे सर. आणि एक जुटीनं एक मिळून सगळे बांधव मिळून हा कार्यक्रम साजरे करत असतात सर. आणि निश्चितच मला असं तुमच्याकडून आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की येणारे सण सुद्धा आपण तेवढ्यापेक्षा जास्त उत्साहाने आपण साजरे करूया. आताच नुकते महापुरुषांची जयंती सुद्धा झालेली आहे, त्यामध्ये सुद्धा आपण तो उत्साह दाखवला आणि डीजे मुक्त मी म्हटलं होतं तर तो सुद्धा शब्द पाळलेला होता सगळ्यांनी. तर असं आपण सगळ्यांनी काही आश्वासित आम्हाला द्यावं. तुमच्यापैकी काही जर आम्हाला काही त्या अनुषंगाने जर जुन्या काही तुमच्या अडीअडचणी असतील तर ते सुद्धा म्हणून आपण ते दोन लोकांनी बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझा प्रस्ताव थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यानंतर गट विकास अधिकारी माननीय सुरेश कांबळे साहेबांच्या स्वागतासाठी मी PSI खतारे साहेब आपल्यास विनंती करतो. उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री राजकुमार केंद्रे साहेब यांच्या स्वागतासाठी मी शेलगाव शहराचा समन्वयक असतील, सौहार्द निर्माण करणारे नागरिक असतील, त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्याकडून येणारा गणेशोत्सव, येणारे सण उत्सवाचा कालावधी निर्विघ्न पार पाडण्यासाठी आणि आनंदात उत्साहात पार पाडण्यासाठी जर काही प्रशासनाच्याकडून उपाययोजना आवश्यक असतील, काही गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याचं नियोजन करता यावं व आपल्याला आवश्यक त्या दुरुस्त्या करता याव्यात यासाठी आपण ही बैठक घेत आहोत. आपल्याकडे जर काही गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगायच्या असतील, सूचना असतील तर कृपया आपण त्या मांडाव्यात, जेणेकरून आम्हाला प्रशासनाने इतर सुद्धा प्रतिनिधी हजर आहेत त्यांना सूचना देता येतील, फॉलोअप घेता येईल आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव आणि इतर सण उत्सव कसे साजरे करावे या अनुषंगाने नियोजन करता येईल. तर माझी विनंती आहे की आपण आपल्या सूचना मांडाव्यात. गणपती उत्सवात चालू देऊ नये आणि काही काही ठिकाणी डीजेचा आवाज एवढा मोठा असतो की समोरचं एखादं घर पडते की काय असं वाटते, तरी ते डीजेचा आवाज पण म्हणजे शांत राहायला पाहिजे. डीजेच्या आवाजाने इतरांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि बरेच लोक बोलण्यासाठी खूप धजावत असतात पण तुमच्या समोर कोणी बोलत नाही. त्याच्यामुळे ज्याला बोलायचं त्याने खुल्या मनाने इथं बोलावं.
सर्वच उपस्थित मान्यवर, खरं तर कायदा संस्थेच्या माध्यमातून आज जी आपण शांतता बैठक घेतो, या बैठकीतून घेत असताना आज आपण पर्यावरणामध्ये जे काही ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत आहे, या अनुषंगानं जर आपण प्रत्येक गणेश मंडळाला 100 किंवा 200 वृक्षारोपण करण्याचा जर टार्गेट, वृक्षारोपण, त्यानंतर रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम असतील, त्यानंतर पोलीस बांधवांना जे पोलीस बांधव आपले अहोरात्र जे काही या सण उत्सवाच्या काळामध्ये राबतात, तर असं जर गणेश मंडळांनी करून निसर्गाचा समतोल साधला पाहिजे, या अनुषंगानं नवीन उपाययोजना आपण गणेश मंडळाच्या माध्यमातून केल्या पाहिजे. कारण की लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस गणेश मंडळाची स्थापना केली, त्यावेळेस त्यांचा हेतू होता की सर्व समाज एकत्र आला पाहिजे आणि हा एकत्र आलेला समाज शिक्षणाच्या माध्यमातून, आपल्या एकतेच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे काही सण येतात, हे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि राबवण्यासाठी येत असतात. हा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. माननीय श्री कोकाटे साहेबांचे जे काही संकल्पना उपक्रम असतात ते अतिशय उल्लेखनीय असतात. सन्माननीय श्री मस्के साहेब सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा कायदा व व्यवस्था घडवण्याचं काम करतात. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं मी सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मंडळांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय. उपस्थित सर्वच स्तरात मारलेले ज्येष्ठ नागरिक, गणेश उत्सवाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, गणेश मंडळाचे सर्व सन्मानित सदस्य, पोलीस पाटील बंधू, पत्रकार बैठकीसाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील आमचे सहकारी श्री केंद्रे साहेब, माजी नगराध्यक्ष, सध्या विद्यमान नगराध्यक्ष मनीषा देशमुख मॅडम, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, वैद्यकीय शिक्षण अधिकारी, सहाय्यक अभियंता, महसूल प्रशासनाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व पोलीस पाटील, उपस्थित सर्व जनता दलाचे सदस्य, वरिष्ठ सदस्य मंडळ, पत्रकार बंधू, ही बैठक जी आहे, ही बैठक आपल्याकडून काही माहिती जाणून घेऊन पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला अधिक काही नियोजन करण्याची आवश्यकता आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण बैठक घेतो. यामध्ये नियोजन गणपती स्थापनेपूर्वीचं, स्थापनेदरम्यानचं, विसर्जनाचं या तिन्ही टप्प्यांमध्ये नियोजन करणं अपेक्षित आहे. आणि या नियोजनासाठी आपल्या सूचना, आपल्या समस्या या आमच्यासाठी मार्गदर्शक असतात. इथे जे काही सूचना आलेल्या आहेत त्या पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने फक्त जुगार अड्डे चालू देऊ नये हा एक महत्वाचा विषय काहीतरी आलेला आहे. दुसरा पर्यावरणाचा ऱ्हास, बीजमुक्ती, पीओपीच्या गणेश मंडळांच्या सदस्यांनी मातीच्या आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घ्याव्यात अशा काही सूचना आहेत. माझी सर्व मंडळांना, सर्व सदस्यांना एक विनंती आहे की प्रशासन आणि विशेषतः पोलीस प्रशासन याचं असं म्हणलं जातं की इट हॅज टू बी सेट इन मोशन. कुठलेही प्रशासन किंवा कायदा हा मोशन मध्ये आणावा लागतो. याच्यासाठी समाजाची जागरूकता, समाजाने जाणीव, समाजाचे त्याच्यात सहभाग हा महत्वाचा असतो. आता गणेश मंडळ आणि गणेश भक्त हे जर गणेश मंडळांच्या मागे जुगार खेळत असतील तर त्याला पोलीस प्रशासनापेक्षा स्थानिक मंडळ, स्थानिक तिथला समाज जास्त कारणीभूत आहे. शासनाने तुम्हाला 112, 100 नंबर अशा विविध सुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यावर एक कॉल केला तर तो रिकॉर्ड होतो तिथे नवी मुंबईत. सुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यावर एक कॉल केला तर तो रिकॉर्ड होतो तिथे नवी मुंबईत. तिथून तिथे डिस्पॅचर पाठवतो आणि इमिजिएट तिथे किती वेळात पोहोचले तुम्ही असं विचारणं होते, त्याचं रेकॉर्डिंग होतं. आणि पोलीस प्रशासन किंवा कुठलेही प्रशासन याला जबाबदार धरण्यात जर तुम्ही कळवलेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली नाही तर सर्वात प्रथम आपली जबाबदारी आहे सगळ्यांची, माझी, तुमची, सगळ्यांची जबाबदारी. कुठेही काही चुकीचं दिसत असेल, होत असेल तर ते आपण एस्केलेट केलं पाहिजे. एस्केलेट म्हणजे पुढे कळवलं पाहिजे. छोटीशी मारामारी होत असेल, कोणी काही बेकायदेशीर करत असेल, काही नियोजन होत असेल, कोणी पत्ते खेळत असेल तर 112 वर नाव न कळवता आपण कॉल करा. 15 ते 20 मिनिटात आम्ही तिथे पोहोचून कारवाई करण्याची 100% खात्री मी तुम्हाला देतो. दुसरं, अशा प्रकारचं कोणी मंडळाचे अधिकारी, पदाधिकारी असतील तर ते मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, अध्यक्ष या सगळ्यांना आम्ही त्याला आरोपी करणार.
याची मी तुम्हाला हमी देतो. कारण आम्ही साहेब पूजा करून गेलो आणि मागे कोण खेळत होतं हे मला माहीत नाही, असं चालणार नाही. आपण पवित्र त्याची संवेदनशीलता टिकवली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर त्याचा गैरवापर होत असेल तर त्याला आम्ही कुठल्याही पद्धतीने माफ करणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई करू. गणेश मंडळाच्या आणि सर्व समाजाच्या सदस्यांना आमची, पोलीस पाटलांना, घंटापती सदस्यांना आमची विनंती आहे की या गणेशोत्सव काळामध्ये सर्वांनी सतर्क आणि जागरूक राहणं आवश्यक आहे. या काळामध्ये मिरवणूक मार्ग आम्ही अगोदर सुद्धा पडताळू, नंतर परत एकदा त्याची MSCBच्या अधिकाऱ्यांसोबत आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पडताळणी होईल. कुठे खड्डे असतील, कुठे तारा काढायच्या असतील, जे शक्य आहे तेवढं आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करू. परंतु गणेश मंडळांनी आणि गणेश भक्तांनी पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण गावात, छोटंसं गाव, गल्ल्या छोट्याशा, आणि मूर्ती आपण 18 फूट ट्रॅक्टर ट्रेलर आणतो आणि ते मूर्ती हलत नाहीत किंवा ब्रेक फेल झालं किंवा फेल झालं तर त्याची विटंबना होते. त्यामुळे आपल्या गावाची परिस्थिती, आपल्या गावाची जिओग्राफी, त्याच्यातल्या सुविधा याची खात्री करूनच आपण गणेश मूर्तीची साईज आणि गणेश मूर्तीचे वाहनं निश्चित करावे. आपल्या गणेश मूर्ती निघाल्यानंतर मग कुठेतरी ते ट्रेलरची हाईट जास्त असते, कुणीतरी ते बांबू घेऊन तारावर करायला जातो आणि एखादा करंट लागून आता आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्राचे 5 जण हरियाणामध्ये मरण पावले, आज तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये 5 जणांचा मृत्यू तारांचा चिकून झाला. किंबहुना MSCBचं एक महत्वाचं काम होऊन जातं की आता मिरवणूक निघाली, लाईट बंद करा, कारण त्या तारा काढणं शक्य नाही आणि त्या ऐनवेळी तारा कुणीतरी बाजूला करायचा प्रयत्न करतं, काहीतरी करतं आणि मग अपघात होतो. अशा प्रकारचे अपघात टाळण्याची जबाबदारी मंडळाच्या सदस्यांची आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पण आहे, प्रशासनाची पण आहे. पण प्रशासनाच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की आपण मूर्तीची हाईट आणि वाहनाची हाईट ही तारांना लागेल अशा पद्धतीने ठेवू नये. आपल्याकडचे सर्व जे देखावे असतील, आपण जे काही आरस करणार असाल ते समाज प्रबोधक, समाजाला उद्बोधक अशा असावेत, ना की समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, कुणाची तरी भावना दुखावणाऱ्या असावेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की हिंगोलीची परंपरा मागच्या वर्षभरात आम्ही बघितलेली आहे की दोन्ही धर्मामध्ये, दोन्ही गटांमध्ये, सर्व विविध समाजामध्ये सद्भावाची आहे. कुठल्याही 2 गटांमध्ये धार्मिक मिरवणुकीत किंवा कुठल्या याच्यात भांडणं, वाद झालेला नाही. आणि आता 5 तारखेला ईद ए मिलाद आहे. ईद ए मिलाद म्हणजे मुस्लिम धर्म जे प्रेषित आहेत त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यावेळेस सर्व समाजामध्ये, मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मिरवणुका निघतात. तर हिंगोलीमध्ये त्यांनी 5 तारखेची मिरवणूक 6 तारखेला विसर्जन असल्यामुळे आणि 5 तारखेला विविध देखावे असतात, जिल्ह्याच्या संघटन समितीने दाखवलेली आहे. आणि याच प्रकारच्या सद्भावातून आणि समजुतीतूनच आपण एकमेकांच्या आदर आणि सद्भाव घेऊन आपला आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे. मला वाटतं की याच्या टाळ्यावरून आपण सगळे तो मागे 2-3 वर्ष पसारा लागतो, वकिलांच्या तारखा लागतात आणि नंतर जो त्रास होतो त्याच्यासाठी कोणी मदत करत नाही. तर अशा वेळी आमचं आव्हान राहील की आम्ही कुठल्याही डीजे जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॉईज पोल्युशन करतील अशी कुठलीही यंत्रणा आम्ही चालू देणार नाही आणि चांगली कारवाई करू. आता उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्व मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, दर्गा यांच्यावरचे भोंगे काढण्याचे काम चालू आहे. आम्ही सगळ्यांना नोटीसेस देत आहोत. ज्यांच्या परवानग्या नाहीत त्यांना परवानग्या डिसिबल लिमिट्समध्ये राहून देणार, ते करणार असतील तर देणार आहोत. परत तिथे जाऊन आम्ही नॉईज लेवल मीटरने चेकिंग करत आहोत आणि जर त्याचं व्हायलेशन झालं नसेल तर त्या परवानगी घेतल्यानंतर आम्ही कारवाई करत आहोत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या संदर्भाने थोडंसं यावेळेस गंभीर आहे आणि आम्हाला त्यांनी कंटेम्प्टच्या नोटिसेस पण दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला या अनुषंगाने कारवाई करणं अपेक्षित आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पारंपरिक वाद्य, पारंपरिक झांज पथक किंवा पारंपरिक जे नृत्यशैली आपल्याकडे आहेत
त्यांना प्रोत्साहन द्या आणि डीजेच्या ऐवजी पारंपरिक गोष्टींचा वापर करा. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने जे काही आपण मंडप टाकतो किंवा आपण जे पॅन्डॉल्स टाकतो त्याच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही यासाठी नगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत की त्यांच्यावर तुम्ही खात्री करा, टाकण्या अगोदर ते रस्त्याला अडथळा होणार नाही दक्षता घ्या. त्यांना अशी जागा द्या की जे सगळ्यात सोयीचं आहे आणि त्या नगरपालिकेच्या अनुषंगाने आणि मंडळांच्या अनुषंगाने पण ते सोयीचं आहे. त्यांनी याची दक्षता घ्यावी की आपल्याला मुळे रस्त्याला वाहतुकीला अडथळा होणार नाही अशाच पद्धतीने मंडप टाकायचे. दुसरी गोष्ट आहे की आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने जे मेन तालुका प्रेसिडेंट जिथे एकापेक्षा जास्त मंडळ आहेत त्या ठिकाणी वही पुस्तक वगैरे ठेवणार आहोत आणि तिथं दैनंदिन व्हिजिट आम्ही करणार आहोत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पण आपल्या अध्यक्षाचं नाव, सदस्यांचे नाव तिथे ठेवावे. बऱ्याच वेळा असं आढळून येतं की गणेश मंडळाचे पदाधिकारी उत्साहाने गणेश पॅन्डॉल टाकतात, मूर्ती बसवतात आणि काही वेळा सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी तर कोणीच नसतं, सोडून निघून जातात. कोणीतरी 1-2 माणसं असतात ते फ्रेशवाले गेलेले असतात, ते कुठेतरी गेलेले असतात आणि अशा वेळी समजा काही श्वानाकडून किंवा जनावरांकडून किंवा कोणाकडून काही विटंबना आली तर त्याचा फार मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंडळ पदाधिकाऱ्यांनी आपली नावं ठेवावी, तिथे असणाऱ्या लोकांची ड्युटी लावावी आणि कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी जबाबदारी त्यांनी देखील घ्यावी. या कालावधीमध्ये काही समाजकंटक, समाज विघातक लोक जे आपल्या भारतीय परंपरेचा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा द्वेष करतात किंवा ज्यांच्या मागे काही त्यांचे कुठले हेतू असतात, समाज माध्यमांमध्ये एखाद्या समाजाच्या विषयी, एखाद्या धार्मिक बाबींविषयी चुकीचे संदेश पसरवतात आणि मग आपण ते संदेश बघा असं आलेले आहे, हा समाज, हा गट मी असं करतो म्हणून ते पुढे फॉरवर्ड करतो, आपल्या लोकांमध्ये पाठवतो आणि आपण त्या समाजकंटकांनाच मदत करत आहोत हे विसरून जातो. अशा प्रकारचे कुठलेही संदेश, कुठलेही मेसेज जर समाज माध्यमावर आले तर आपण ते फॉरवर्ड न करता पोलीस स्टेशनला कळवावे. आम्ही आमच्या SID म्हणजे महाराष्ट्र सायबर आणि स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट यांची टीम तिथे बसलेली असते. ते त्या प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक असेल, X असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा इतर जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याशी समन्वय साधून ते लवकरात लवकर काढून टाकण्याचा प्रयत्नात असतात आणि ते डिटेक्ट करून किंवा ट्रेस करून ते कुठून आलं. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की काही संदेश पाकिस्तानमधून येतात, काही संदेश बाहेरच्या देशातून येतात, ते फोर्स करून आपल्याकडचे नंबर पाठवून ते पाठवले जातात आणि मग आपल्याकडे त्याच्यावरून दंगलीसू होतं. हा उद्देश सफल होऊ नये यासाठी आपण असे कुठलेही संदेश, कुठलेही मेसेजेस व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा, कुठल्याही माध्यमातून म्हणा फॉरवर्ड न करता ते पोलिसांना कळवावे. पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. विशेषतः त्याच्यात खाली कमेंट टाकतात, ते कमेंटमध्ये खालचं स्थानिक लोक आपापसातच भांडणं सुरू होतं की त्यांनी हे म्हणलं, मग खालचं दुसरं काहीतरी कमेंट टाकतो, मग तिसरं त्याच्यावर काहीतरी कमेंट करतो आणि जे व्हर्च्युअल वॉर आहे ते रस्त्यावरचं वॉर सुरू होतं. अशा पद्धतीने आपण त्याला कुठल्याही कमेंट न करता त्याच्यावर कारवाई अपेक्षित आहे असं गृहीत धरून आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नये आणि समाजात शांतता आणि सौहार्द नांदेल यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित करावं अशी माझी विनंती आहे. आता पोळाचाही सण आहे, कर आहे, त्यानंतर गौरी आहे. या सगळ्याच्या मध्ये कुठे मानपानाचा वाद कोणामध्ये होणार नाही यासाठी सर्व पोलीस पाटलांनी, तंटामुक्ती सदस्यांनी देखील पुढाकार घ्यावा. असे कुठे छोटे मोठे वाद असतील तर ते पोलिसांना कळवावे. आम्ही तिथे हस्तक्षेप करून ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांनी मिळून, आपण सगळ्यांनी मिळून हा येणारा सण उत्सव शांततेत, उत्साहात आणि आनंदात पार पाडेल यासाठी नियोजन करू. ही बैठक आपण मोठ्या प्रमाणावर आलात, वृक्षारोपण झालंय, आपण आलात, विद्यार्थी आले, मुख्याध्यापकांनी शाळा दिली, त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्याला कळणारही काही अडचण असेल तर इथले EPI आहेत, SDPO केंद्रे आहेत किंवा आम्ही आहोत, आम्हाला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आपली माहिती किंवा आपल्या काही समस्या असेल, सामाजिक समस्या असेल ती सांगू शकता. आम्ही त्या सोडवण्यास तत्पर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब आणि धन्यवाद की आज जी शांतता समितीची सभा तालुका सभा या ठिकाणी होत आहे त्यात जे काय आपण विचार व्यक्त केले ते खरोखर शांततेच्या मार्गाने येणारे सर्व विचार आहेत.